नमस्कार। द केस स्टडी में आप सबका स्वागत है। मैं हर्षल। कुछ दिनों पहले मराठी मुद्दों को लेकर एक बहुत बड़ी कंट्रोवर्सी हुई थी हमारे मुमरा शहर में, जिसमें उस कंट्रोवर्सी में हमारे विशाल गौली जी जो है उसमें काफ़ी चर्चा में भी आए थे। महाराष्ट्र के अलग अलग कोनों से उनको काफ़ी सपोर्ट भी मिला, कई जगह से उनको क्रिटिसिज्म भी मिला, कई जगह से उनको सपोर्ट भी मिला। तो आज हमारे स्टूडियो में हैं विशाल गौली जी। विशाल गौली जी, आपका हमारे स्टुडिओ में बहुत बहुत स्वागत। और आज हम आपको कुछ प्रश्न पूछने वाले हैं आणि मी तुम्हाला हे प्रश्न सगळे मराठीतच विचारणार आहे, कारण मराठी आपली राज्यभाषा आहे आणि त्यामुळे आज आपला जो इंटरव्ह्यू जो असणार आहे तो मराठीमध्ये असणार आहे। विशाल जी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही हा विषय जो मराठीचा विषय आहे तो खूप गाजलेला विषय आहे तुमच्या उमरेच्या प्रकरणामध्ये, तर हे नक्की खरोखर तुम्ही मराठी विषयावर हे म्हणजे तुम्ही एवढे सिरियस का झाले उमऱ्यामध्ये? म्हणजे काय विषय होता तो? मी सिरियस त्यामुळे झालं की महाराष्ट्रातला राज्यभाषा आहे मराठी, आपली राज्यभाषा आहे। प्रत्येकाला यायला पाहिजे मराठी, जो कोणी असो, कमवणार असो, बाहेरून येऊ दे की आपण पण असू दे, त्याला आपण मराठीतच विचारलं पाहिजे। तो समोरचा हिंदीमध्ये बोलायला लागला तरी आपण मराठीत विचारायला पाहिजे त्याला, हा फ्रूट कसा किलो आहे, हा भाजी कसा किलो आहे। म्हणजे तुमचं म्हणण्याचं तात्पर्य असं की जे काही आपलं संभाषण होतं ते मराठीमध्ये झालं पाहिजे, मग तो कोणी व्यक्ती असो। विशालजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा असणार आहे की आपण नेहमी मराठी करतो आणि तुम्ही पण मराठी करता, पण हे खरोखर मराठीच्या संवर्धनासाठी तुम्ही कोणते पाऊल उचलणार आहे? बरेच ठिकाणी असं बघितले की ठाणे जिल्ह्यात पण असू द्या, महाराष्ट्रात फिरतं बरेच ठिकाणी असं महाराष्ट्रामध्ये बघितले मराठी पाट्या आहेत, तर हिंदी पण आहेत, इंग्लिश पण आहेत। पहिला मराठी पाटा, पहिला मराठीमध्ये पहिला पाहिजे, मग हिंदी, मग इंग्लिश नसले तरी चालेल, मराठी आणि हिंदी आहे, पहिला मराठी यायला पाहिजे पाटा। मग तुम्ही यासाठी काय करणार आहे? मराठी पाट्या लावण्यासाठी म्हणजे तुम्ही काय पाऊल उचलणार आहे? याच्या पुढे मी ठाणे महानगरपालिकेला पत्र लिहिणार आहे, मराठी पाट्या व्हायलाच पाहिजे। फक्त ठाणे महानगरपालिकाने अख्खा महाराष्ट्रामध्ये पत्र लिहिणार आहे मी। ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शासनाला पत्र लिहिणार आहे आणि जिथे जिथे मध्ये इंग्रजी पाट्या आहेत किंवा हिंदी पाट्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी मराठी पाट्या झाल्या पाहिजे। विशालजी, तुम्हाला माझा दुसरा एक प्रश्न आहे की समजा एखाद्याला मराठी येत नसेल, मग तुम्ही त्याला मराठी येत नसल्या कारणाने तुम्ही काही मुंब्रा शहर बंद करणार? नाही, तसा काही उद्देश नव्हता मुंब्रा बंद करायचा। तर मी माझा येणं जाणं असतं, 3-3.5 किलोमीटर आहे इथनं मुंब्रा माझा, म्हणजे जिथं मी राहतोय इथून। म्हणजे तुम्ही मुंब्रात येत जात असता? सतत येत जात असतो, काय भाजी घ्यायला जावं, काय मार्केटिंगसाठी सतत येणं जातं। मुंब्रा बंद करायचा उद्देश नव्हता माझा। काही चुकीचे लोक तिकडचे काही असं वातावरण तापवण्यासाठी असं केले, म्हणजे असं काही विषय नाही, तुमचा उद्देश तसा नव्हता। पण तुमचा उद्देश काय होता? मग त्याला फक्त मी मराठीत विचारलं, हा फल कसा किलो आहे, तो बोलायला लागला हिंदी में, ये इतने की किलो है। मी बोललो त्याला मराठीत बोल, तो बोलतो मेरे को मराठी आता ना, असं हिंदीत बोलायला लागला तो। म्हणजे तुमचं म्हणणं तात्पर्य असं आहे की म्हणजे तुम्ही सहज जास्त कॅज्युअली म्हणजे असं की बाबा मराठीमध्ये तुम्ही बोलता आलं पाहिजे, तुम्ही इकडे राहता तर तुम्ही मराठीमध्ये बोला, तुमचं म्हणजे असं एक हे होतं। म्हणजे मुंब्रा बंद करणं हे तुमचं उद्देशामध्ये होतं का? नाही।